पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे जिल्ह्यात साथीच्या रोगांचा कहर। जिल्हा रुग्णालयात रुग्णांची वाढती गर्दी। पावसाळा सुरू होताच साथीचे आजार बळावले। धुळेकरांना आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा। सर्दी, ताप, डायरियाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ। धुळे जिल्हा रुग्णालय अलर्ट मोडवर। धुळे जिल्ह्यात पावसाळा सुरू होताच साथीच्या आजारांनी पुन्हा डोकं वर काढलं असून जिल्हा रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत। सर्दी, खोकला, ताप, डायरिया आणि विषाणूजन्य संसर्गाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हा रुग्णालय ओपीडीमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते। जिल्हा रुग्णालय प्रशासनाने वाढत्या रुग्णभाराचा सामना करण्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण केली असून डॉक्टरांची उपलब्धता, औषध साठा आणि उपचारांची व्यवस्था सक्षम करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष खबरदारी घेतली जाते। या संदर्भात जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले। पावसाळ्यात दूषित पाणी व अस्वच्छ अन्नामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो, त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून किंवा शुद्ध करूनच प्यावे। उघड्यावर मिळणारे खाद्यपदार्थ खाणे टाळावे। वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यावी। तसेच रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा असं त्यांनी सांगितलंय। तसेच ताप, जुलाब, उलट्या, सतत खोकला किंवा इतर गंभीर लक्षणे आढळल्यास घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात किंवा आरोग्य केंद्रात वैद्यकीय सल्ला घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलंय। पावसाळ्याच्या काळात साथीचे आजार वाढण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेतल्यास अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलंय। मुख्य संपादक जतीन बोरसे, जेबीटीव्ही न्यूज, शिंदखेडा, धुळे। सध्या पावसाळा ऋतू सुरू झाला असून या ऋतूमध्ये आढळणाऱ्या आजारांचं प्रमाण सध्या वाढायला लागलेलं आहे। उदाहरणार्थ सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू, मलेरिया तसेच अशुद्ध पाण्यापासून होणारे आजार म्हणजे अतिसार, डायरिया, गॅस्ट्रोएंटरायटिस असे आजारांचे रुग्ण दिवसेंदिवस आमच्या जिल्हा रुग्णालयामध्ये ओपीडीमध्ये वाढायला लागले आहेत। त्या अनुषंगाने धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी खालीलप्रमाणे खबरदारी म्हणून उपाययोजना कराव्यात। उदाहरणार्थ पाणी पिताना स्वच्छ शुद्ध पाणी, जे की उकळलेलं पाणी प्यायला पाहिजे। तसंच आपल्या सभोवतालचा परिसर हा स्वच्छ ठेवला पाहिजे, जेणेकरून डासांची उत्पत्ती आणि डासांची वाढ त्यामध्ये होणार नाही। तसेच रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा व मॉस्किटो रिपेलेंट्स म्हणजे काही क्रीम जे असतात, जेणेकरून आपल्या अंगावर मच्छर बसणार नाही आणि ते चावा घेणार नाही व त्यापासून होणारे आजार आपल्याला टाळता येतील। तसेच शुद्ध पाणी पिल्यानंतर आपल्याला अतिसार व डायरिया यासारखे आजार आपल्याला टाळता येतील। तसेच या पावसाळा ऋतूमध्ये बाहेरचे उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नये। शक्यतोवर घरी बनवलेले ताजे व गरम अन्नपदार्थ खावेत, जेणेकरून या पावसाळ्यामध्ये होणारे आजार जसे की अतिसार, डायरिया, गॅस्ट्रोएंटरायटिस असे आजार आपल्याला टाळता येतील। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।